वेदृश्य एज्युकेशन चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण शिकणार आहोत टाइप्स ऑफ फ्रॅक्शन म्हणजेच अपूर्णांकाचे प्रकार। तर त्याचे 4 प्रकार आहेत बघा, प्रॉपर फ्रॅक्शन, इम्प्रॉपर फ्रॅक्शन, मिक्स्ड फ्रॅक्शन, लाईक अँड अनलाईक फ्रॅक्शन। तर सुरुवातीला आपण एक एक टाइप डिटेल मध्ये शिकूयात, तेही ट्रिक्सने। बघा, अपूर्णांक म्हणजे काय तुम्हाला सर्वांना माहितीच झालेला आहे। अपूर्णांक म्हणजे जो पूर्ण आहे, जो पूर्ण नाही तो आहे अपूर्णांक। बघा, सुरुवातीला आहे प्रॉपर फ्रॅक्शन, म्हणजे प्रॉपरला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, योग्य। योग्य आणि फ्रॅक्शनला अपूर्णांक म्हणजेच योग्य अपूर्णांक। योग्य अपूर्णांक कोणता आहे ते आज आपल्याला पाहायचं आहे। बघा, कुठलाही अपूर्णांक लिहा, मी इथं लिहिलं 3/2 हा अपूर्णांक आहे, 4/8 लिहिलं आणि इथं 5/3 लिहिलं। हे काय आहेत, अपूर्णांक आहेत। तर यातला आपल्याला काय करायचं आहे, प्रॉपर फ्रॅक्शन। प्रॉपर फ्रॅक्शन कोणता आहे ते ओळखायचं आहे। आता वरी जो असतो तो कोण असतो, अंश असतो, आणि खाली जो असतो तो छेद असतो। छेद असतो, आलं लक्षात। म्हणजेच वरचे काय आहेत, आपण स्वतः म्हणजे 7-8 वर्षाचे, आपण 7-8 वर्षाचे किंवा 10-12 वर्षापर्यंत जे कोणी असतात तुम्ही पाहणारे ते, आणि हे आपले पप्पा आहेत असं समजा। आता पप्पांनी जर 10-12 वर्षाच्या मुलाला जर आपल्या खांद्यावर घेतलं तर ते आपल्याला पाहायला कसं वाटतंय, योग्य वाटतंय ना। म्हणजेच तो योग्य अपूर्णांक आहे। त्यावरून तुम्हाला समजलं असेल की प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे काय, ते दिसायला कसं प्रॉपर दिसतंय। म्हणजेच खाली छेदामध्ये ज्या अपूर्णांकाचा छेद हा मोठा असतो तो अपूर्णांक योग्य असतो, ज्याचा डिनोमिनेटर म्हणजे छेद ज्याचा मोठा असतो तो कसा असतो, प्रॉपर फ्रॅक्शन असतो। म्हणजे जर आता बघा, जर आपण 12 वर्षाचे आहोत, 12 वर्षाचे, आणि आपण आपल्या पप्पाला खांद्यावर उचलण्याचा प्रयत्न करतो आणि उचललोही, ते पाहायला कसं वाटतंय, अयोग्य वाटतंय ना का योग्य वाटतंय। कुणी मग नाव ठेवणार, ते योग्य वाटत नाही, ते अयोग्य वाटतंय। म्हणजेच ती एक ट्रिक आहे। पप्पांनी आपल्याला खांद्यावर घेतलं, 10-12 वर्षाचे आपण व्हिडिओ पाहणारे असाल तर पप्पांनी आपल्याला खांद्यावर घेतलं तर ते योग्य आहे। आणि जर आपण एवढे लहान असताना पप्पांना खांद्यावर घेतलं तर ते कसं आहे, अयोग्य आहे। म्हणजेच प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये हीच ट्रिक लक्षात ठेवायची, खालचा अंश जो आहे तो मोठा असला पाहिजे। म्हणजे खाली कोण असलं पाहिजे, पप्पा असले पाहिजेत, आणि पप्पांनीच आपल्याला खांद्यावर घेतलेलं असलं पाहिजेच, म्हणजेच तो प्रॉपर फ्रॅक्शन आहे। आता या 3 अपूर्णांकामध्ये इथे बघा प्रॉपर फ्रॅक्शन कोणता आहे तुमच्या लक्षात आलं असेल। जर समजलं असेल तर लवकर कमेंट करा, कोणता प्रॉपर फ्रॅक्शन आहे यातला। यातला बघा, इथं कोण आहे, छेदामध्ये कोण आहे, 2 आहे, म्हणजे छेदामध्ये आपण आहोत 10-12 वर्षाचे विद्यार्थी। म्हणजे हा कसा आहे, इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे। कसा आहे, इम्प्रॉपर आहे। दोन्ही कन्सेप्ट इथे क्लिअर होत आहेत, प्रॉपर आणि इम्प्रॉपर। आणि इथे बघा, छेदामध्ये कसे आहेत, पप्पा आहेत, म्हणजे छेदामध्ये मोठी संख्या आहे। ज्या अपूर्णांकाचा छेद हा अंशापेक्षा मोठा असतो तो फ्रॅक्शन हा कसा असतो, प्रॉपर फ्रॅक्शन असतो। आणि इम्प्रॉपर फ्रॅक्शनचं काय आहे ते नंतर सांगते मी। म्हणजे हा कसा आहे, प्रॉपर फ्रॅक्शन आहे। प्रॉपर फ्रॅक्शनची तुमची कन्सेप्ट पूर्ण क्लिअर झाली असेल तर कमेंट मला नक्की यस करा। आणि इथे बघा, इथे पण आपण आहोत खाली, आणि पप्पा कसे आपल्या खांद्यावर आहेत। पाहणारा समज नाव ठेवल ना, हा अयोग्य वाटतंय ना, म्हणजे हा प्रॉपर फ्रॅक्शन नाही। आणखीन काही उदाहरणे बघा, 5/9 किंवा 10/100। ठीक आहे। आता इथे बघा, इथे कसं आहे, म्हणजे खालची संख्या कशी आहे, अंश कसा आहे, सॉरी, छेद कसा आहे, अंशापेक्षा छेद हा मोठा आहे। आणि ज्या अपूर्णांकाचा अंशापेक्षा छेद मोठा असतो तो अपूर्णांक हा योग्य अपूर्णांक प्रॉपर फ्रॅक्शन असतो। नक्कीच तुमची प्रॉपर फ्रॅक्शनची कन्सेप्ट ही क्लिअर झाली असेल। चला आता आपण इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे, आता बघा, आता आपल्याला पाहायचं आहे इम्प्रॉपर फ्रॅक्शन। प्रॉपर फ्रॅक्शन शिकवतानाच अर्धी कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाली असेल की इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे काय। ज्या आता इथं पप्पा म्हणजे काय आहे, अंश मोठा आणि छेद लहान। आता यामध्ये इम्प्रॉपर कुठला आहे आणि प्रॉपर कुठला आहे तुम्हाला पाहता क्षणी लक्षात आलेलं असेल। मी सांगितलेली तुम्हाला ट्रिक आहे, जर आपल्याला पप्पांनी आपल्याला उचललं तर ते प्रॉपर आहे, आणि आपण पप्पांना उचललं
उचललं तर काय आहे ते इम्प्रॉपर आहे. म्हणजेच जो खालचा छेद आहे तो अंशापेक्षा जर लहान असेल तर इम्प्रॉपर आहे. अंश हा नेहमी मोठा असला लहान असला तरच प्रॉपर फ्रॅक्शन येतो. आता हे कसे आहेत मग इम्प्रॉपर. आता ह्याच्यातले जर इम्प्रॉपर फ्रॅक्शन सांगा म्हटलं तर ज्या अपूर्णांकाचा छेद हा लहान आहे तो कसा आहे इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे. हे म्हणजे हे दोन कसे आहेत इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहेत आणि हा फ्रॅक्शन कसा आहे प्रॉपर फ्रॅक्शन आहे. म्हणजे मोठ्याने लहानाला उचलले समजतं ना, मोठ्याने लहानाला खांद्यावर घेतले म्हणजे तो कसा आहे प्रॉपर फ्रॅक्शन आहे. आणि हे दोन कसे आहेत इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहेत. इम्प्रॉपर फ्रॅक्शनची कन्सेप्ट क्लिअर झाली असेल तर नक्कीच कमेंट मला यस हा कमेंट करा. आता आपण पाहणार आहोत नेक्स्ट मिक्स्ड फ्रॅक्शन. चला मग पाहूयात. आता बघा मिक्स्ड फ्रॅक्शन. आता मिक्स्ड फ्रॅक्शन म्हणजे काय आपण पाहणार आहोत. तर तुम्हाला होल नंबर माहित आहेत का, हे जे आहेत 1 2 3 एक्सेट्रा कितीही हे काय आहेत होल नंबर. काय आहेत होल नंबर आहेत. म्हणजेच एक होल नंबर येतो ह्या मिक्स फ्रॅक्शन मध्ये आणि जो फ्रॅक्शन आहे प्रॉपर फ्रॅक्शन आहे म्हणजेच 3/5 हा प्रॉपर फ्रॅक्शन आणि एक होल नंबर हा सर्व मिळून जो आहे त्याला आपण मिक्स्ड फ्रॅक्शन म्हणायचं. काय म्हणायचं मिक्स्ड फ्रॅक्शन म्हणजेच मिश्र अपूर्णांक. समजतंय किती सोपं आहे ना टाइप्स ऑफ फ्रॅक्शन. आणि टाइप्स ऑफ फ्रॅक्शन आपल्याला पूर्ण समजले की मग याची आपल्याला बेरीज कशी करायची, वजाबाकी कशी करायची, गुणाकार कसा करायचा, भागाकार कसा करायचा हे सर्व माझ्या वेदऋषी एज्युकेशन चॅनलवर सर्व एकदम ट्रिकनी शिकवलेलं आहे. तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे काय होईल तुमची फ्रॅक्शनची कन्सेप्ट पूर्णच क्लिअर होईल. फ्रॅक्शनची तुम्हाला अजिबातच भीती वाटणार नाही. बघा समजलं तुम्हाला मिक्स्ड फ्रॅक्शन म्हणजे जे होल नंबर घ्या कुठलाही आणखीन समजा 4 घेतला आणि एक प्रॉपर फ्रॅक्शन. प्रॉपर फ्रॅक्शन म्हणल्यानंतर काय असतो अंश हा लहान असतो आणि छेद हा मोठा असतो. म्हणजे बघा घ्या 3 घ्या मग छेदामध्ये आपल्याला कोणती संख्या घ्यायची मोठी संख्या घ्यायची म्हणजे प्रॉपर फ्रॅक्शन घ्यायचं. म्हणजे एक होल नंबर आणि एक प्रॉपर फ्रॅक्शन मिळून काय होतो मिक्स फ्रॅक्शन. समजतंय का डन. चला आपण आता लास्ट लाईक अँड अनलाईक फ्रॅक्शन पाहूयात. आता लाईक फ्रॅक्शन म्हणजे काय सुरुवातीला पाहूत. लाईक फ्रॅक्शन म्हणजे ज्या फ्रॅक्शनचे छेद सर्वांचे समान आहेत. आता इथं 2 फ्रॅक्शन दिले 7 4/7. आता हे काय आहेत या दोघांचेही छेद कसे आहेत समान आहेत. म्हणजे हे कसे आहेत एकाच गँग मधले आहेत. एकाच गँग मधले जे आहेत ते कसे आहेत लाईक फ्रॅक्शन. आणि आता अनलाईक फ्रॅक्शन म्हणल्यानंतर आता 3/8 पुन्हा 5/9. आता या पूर्णांकामध्ये काय आहेत या दोघांचे कसे आहेत छेद सेम नाही आहेत. म्हणजे हे वेगवेगळ्या गँग मधले आलेत. हा कुठल्या हुशार गँग मधून आलाय, हा ढ गँग मधून आलाय, हे वेगवेगळ्या गँग मधून आलेत. आणि हे दोघंही इंटेलिजन्स गँग मधून आलेत. म्हणजे एक गँगचं नाव असतं त्या गँग मधून एकाच गँग मधून हे दोन्ही आलेत म्हणजेच हे लाईक फ्रॅक्शन. आणि वेगवेगळ्या गँग मधून आलेत म्हणजेच हे अनलाईक फ्रॅक्शन. म्हणजे ज्याचे छेद समान नाहीत तो काय आहे अनलाईक फ्रॅक्शन. आणि लाईक फ्रॅक्शन मध्ये ज्या पूर्णांकाचे छेद समान असतात ते कसे आहेत लाईक फ्रॅक्शन आहेत. नक्कीच तुम्हाला टाइप्स ऑफ फ्रॅक्शन म्हणजे काय समजले असतील आणि टाइप्स ऑफ फ्रॅक्शन जे 4 शिकवलेले आहेत पूर्ण कन्सेप्ट क्लिअर झाली असेल तर नक्कीच मला कमेंट येस करा. आणि नेक्स्ट टॉपिक तुम्हाला कोणत्या विषयावर शिकायला आवडेल ते मला नक्की कमेंट करा. आणि असेच छान छान गणिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या वेदऋषी एज्युकेशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.